मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती विषय गणित यातील मसावी आणि लसावी हा घटक पाहत असताना यातील आणखी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत, ज्यांची उत्तरं आपण शॉर्ट ट्रिकच्या साहाय्याने 10 सेकंदात काढू शकतो. स्वाध्याय 7 यामधील 9वा प्रश्न आहे. विनाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ किती मणी आहेत? तर यासाठी आपल्याला 16, 24 आणि 40 चा लसावी काढायचा आहे. 16, 24 आणि 40. तिनीला भाग जातो 2 ने. 2 16, 2 1 2, 2 2 4, 2 2 4 0. पुन्हा 2 ने भाग जातो. 2 4 8, 2 6 12, 2 10 20, 2 2 4, 2 3 6, 2 5 10. आता एकही सामायिकावर नाही. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5, 5 3 15, 15 2 30, 30 2 60, 60 2 120, 120 2 240. तर विनाजवळ एकूण 240 मणी असतील. आता यानंतर 10वा प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे. एका शहरात एकाच वेळी रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंदांनी, 120 सेकंद आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? यासाठी या तिन्ही सिग्नल सेकंदाचं आपल्याला लसावी काढायचं आहे. 60, 120 आणि 24. जर याचा असा विचार केला आपण 24, तर 3 पण 6 ने भागू आपण. 6 1 6 0, 6 2 12 0, 6 4 24. पुन्हा 2 ने भागू. 2 5 10, 2 10 20, 2 2 4, 5 1 5, 5 2 10, 2 2 1 2. 6 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2, 5 2 10, 10 2 20, 20 120. म्हणजे याचा असेल लसावी 120 सेकंद. म्हणजे 120 सेकंदानंतर तिन्ही सिग्नल पुन्हा हिरवे होतील. 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिट. 2 मिनिटांनी पुन्हा येतील. म्हणजे 8 वाजता जर तिन्ही सिग्नल हिरवे असतील तर त्यानंतर पुन्हा 2 मिनिटांनी म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटांनी हे तिन्ही सिग्नल हिरवे होतील. पर्याय क्रमांक 4. यानंतर 11वा प्रश्न आहे. तुमसूर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्राम तांदूळ बियाणे आहे. इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्राम तांदूळ आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर बासमती तांदळाचे किती पिशव्या तयार होतील? आता दोन्ही मध्ये समान वजनाच्या एकूण पिशव्या किती? म्हणजे एकही किलो तांदूळ शिल्लक उरला नाही पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त पिशव्या किती तयार होतात पाहण्यासाठी आधी त्या दोन्हीचा मसावी काढूया आपण. 2610 आणि 1980 याचा मसावी. एक स्थानी 5 आहे. 5 ने भागू. 5 5 25, 1 उरले 10, 11 झाले. 5 2 10, 5 2 10, 5 3 15, 5 9 45, 3 उरले. 5 6 30. 2 ने भागू. 2 2 4, 2 6 12, 2 1 2, 2 1 2, 92 18, 2 8 16. 7 ने भागू. 7 ने 8 9 10 18, 6 2 8 9. 9 ने भाग जातो. 9 2 18, 8 उरले. 9 9 81, 9 2 18, 1 उरले. 9 2 18, 29 22 शिल्लक राहिलं. म्हणजे याचा मसावी आलेला आहे 5 गुणिले 2 गुणिले 9, 5 2 10, 10 9 90 किलोच्या प्रत्येकी पिशव्या बनतील. आता बासमती तांदूळाच्या किती पिशव्या बनतील? बासमतीचे तांदूळ एक आहे एकूण 2610 किलोग्राम आणि एका पिशवीचं वजन असणार आहे 90 किलोग्राम. 9 1 9, 9 2 18, 9 उरले. 8 उरले. 81 झाले. 9 9 81, म्हणजे बासमती तांदळाच्या एकूण 29 पिशव्या बनतील. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे. 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या 8 मीटरचे एक दोरखंड आहे. 12 मीटर लांबीचा एक दोरखंड आहे. याचे समान लांबीचे तुकडे बनवायचे आहेत आणि थोडाही तुकडा शिल्लक नाही उरायला पाहिजे. असे जास्तीत जास्त लांबीचे समान किती तुकडे बनतील? तर यासाठी दोन्हीचा आपल्याला मसावी काढायचा आहे. 8चा आणि 12चा मसावी काढा. 4 2 8, 4 3 12. 2 आणि 3 ला भाग जात नाही, म्हणजे मसावी आलेला आहे 4. म्हणजे प्रत्येक दोरखंडाची लांबी असेल 4 मीटर. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. यानंतर 13वा प्रश्न आहे. 624 स्टार 16 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल?
72 भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येला 9 व 8 ने भाग केला पाहिजे. 9 ची कसोटी आहे, ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो किंवा अंकाची बेरीज 9 च्या पट्टीत आहे त्या संख्येला 9 ने भाग जातो. आणि 8 ची कसोटी आहे, ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. आता आधी पहिली कसोटी 9 च्या पट्टीतील संख्या यासाठी याच्यामध्ये काय मिळवावं लागेल? 6 2 8 4 12 आणि 13 6 19. आता 19 मध्ये किती मिळवलं तर 9 च्या पट्टीतील संख्या तयार होईल? 19 मध्ये 8 जर मिळवलं तर 9 च्या पट्टीतील संख्या तयार होईल, म्हणजे या संख्येला 9 ने भाग जाईल. आणि जर स्टारच्या जागी 8 घेतलं तर ती संख्या तयार होईल 6,24,816. 6,24,816. 6 2 8 4 12 8 20 21 27. अंकाची बेरीज 27 आहे, म्हणजे 9 ने भाग जातो. आणि शेवटी 816. 8 1 8 0 8 2 16, म्हणजे याला 8 ने पण भाग जातो, म्हणजेच या संख्येला 72 ने भाग जातो. आणि 72 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी 8 हा अंक आला पाहिजे. ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी संख्या कोणत्या? लसावी भागिले मसावी बरोबर सूत्र आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार लसावी आणि मसावीचा भागाकार केले की असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. 144 ना जर 4 न भागलं तर 36 हा असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. आता त्या संख्या कोणत्या असतील? दोन्ही संख्या 2 अंकी असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर 36 चे गट पडतात 1 आणि 36. दुसरा पडतो 2 आणि 18. तिसरा पडेल 3 आणि 12. चौथा पडेल 4 आणि 9. आणि पाचवा पडेल 6 आणि 6. 6 आणि 6 तर असणार नाही, कारण दोन्ही समान संख्या तयार होतील. आता यांना जर प्रत्येकी 4 मसावीनं जर गुणलं तर आपल्याला त्या 2 संख्या मिळतात. याला 136 ला जर 4 न गुणलं तर 4 आणि 36 चोक 144, या 2 संख्या तयार होतील. 2 ला जर गुणलं तर 4 2 8 18 चोक 72. तिसऱ्या क्रमांकाच्या जर गुणलं तर 4 3 12 12 चोक 48. आणि चौथ्याला गुणलं तर 4 चोक 16 9 चोक 36. 4 आणि 144 असणार नाही, कारण दोन्ही 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 8 आणि 72 सुद्धा असणार नाही, कारण दोन्ही 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत. एक तर असेल 12 आणि 48 किंवा 16 आणि 36. आता पर्यायात काय दिलेलं आपल्याला? 12 आणि 48 पर्यायात कुठं नाही. 16 आणि 36 दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 16 आणि 36 या 2 संख्या असतील ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे. यानंतर 15वा प्रश्न आहे. आता 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येला 2 ते 10 म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी प्रत्येक वेळेस 1 उरते. प्रत्येक वेळेस बाकी 1 उरते. आता याच्यासाठी आपण या सर्व संख्यांचा जर लसावी काढला, लसावी काढून त्यात 1 मिळवलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. परंतु आपण जर पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जर 2 सम संख्येनं भागलं तर इथं बाकी 1 उरणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार नाही. पर्याय क्रमांक 3 असलेला 5054 ही सुद्धा सम संख्या आहे, म्हणजे याला सुद्धा 2 ने भागलं किंवा 6 ने भागलं, 4 न भागलं, 8 न भागलं, 10 न भागलं तर बाकी 1 उरणं शक्य नाही, कारण ही सम संख्या आहे. 5500 ही सुद्धा सम संख्या आहे, याला जर 2 ने भागलं तर बाकी 1 उरणं शक्य नाही. तर पर्याय क्रमांक 1 ही एकमेव अशी संख्या आहे की ज्याला जर 2 न भागलं तर बाकी 1 उरते. म्हणून पर्याय 2521 ही पर्याय क्रमांक 1 ची संख्या असेल, जिला 2 ते 10 या संख्येपैकी कोणत्याही संख्येने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 1 उरते. आणि याच्यासाठी आपल्याला लसावीच्या सहाय्याने सुद्धा काढता येतं. या सर्व संख्यांचा लसावी काढावा लागेल आणि त्यामध्ये पुन्हा 1 मिळवावं लागेल. आणि 16वा प्रश्न आहे. समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानाचे क्षेत्रफळ अनुक्रमे 1541 चौरस सेमी चौरस मीटर आणि 759 चौरस मीटर आहेत, तर मैदानाची रुंदी किती? 2 मैदान आहेत आयताकृती. दोघांचं क्षेत्रफळ आहे 1541, मोठ्या आयताचं आणि छोट्या आयताचं आहे 759, आणि दोघांची रुंदी समान आहे. रुंदी दोघांची काय? समान आहे. तर त्याची रुंदी किती असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याच्यासाठी 759 आणि 1541 मसावी काढायचं आपल्याला. आता 759 1541 या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या दोन्हीला 23 या संख्येला भाग जातो. 23 त्रिक 69, 6 उरले. 23 त्रिक 69, 23
23 सत्ते 161, 23 5 15 दिवशी 23, 23 5 115, 23 5 115, 23 138, 23 सख 138, उरले किती? 16 उरले आणि 23 9 161 झालं. 23 सत्ते 166, 33 आणि 67 ही मूळ संख्या आहे. 33 ही 11च्या पटीतील संख्या आहे, पुन्हा भाग जात नाही, म्हणजे याचा मसावी आलेला आहे 23, आणि मसावी म्हणजेच ही त्याची रुंदी समान असलेली रुंदी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे रुंदी असणार आहे 23. यानंतर आजच्या या भागातील शेवटचा प्रश्न पाहूया आपण. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी एक उरते, तर त्या संख्या पुढीलपैकी कोणत्या? आधी एक अंकी मूळ संख्या आहेत 2, त्यानंतर 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. या 4 मूळ संख्या आहेत. तर या चारही मूळ संख्येनं प्रत्येक वेळेस भागलं तर बाकी एक उरते. यातून पहिला पर्याय असणार नाही, कारण जर 2 न भागलं तर बाकी एक उरणार नाही. राहता राहिला दुसरा पर्याय, जर 211ला 2 न भागलं तर बाकी एक उरणार आहे. 3 ने भागलं तर 3 7 21, इथं सुद्धा बाकी एक उरणार आहे. 5 न जर भागलं 25, 1 उरले, 11 झाले, 5 2 10, इथं सुद्धा बाकी एक उरणार आहे. 7 त्रिक 21 0, इथं सुद्धा बाकी एक उरणार आहे. म्हणजे ही 211 ही संख्या अशी असेल की तिला एक अंकी सर्व मूळ संख्येला भागले असता बाकी एक उरते. मूळ संख्या आहे 2 3 5 7. अशाच प्रकारचे उदाहरणं पाहण्यासाठी मॅथ्स टेक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट्स आपल्याला मिळतील. धन्यवाद.